बाबा, मी जातो शकून आत्याच्या घरी, पण आईले माहित झालं तर फायदा तुम्ही. सविता, तुला सांगितलं ना, कोणालाच माहित होत नाही. त्या सासूला बी माहित होत नाही. मी चाललो घरी. आणि तुम्हाला विचारलं आईनं, सविता कुठे गेली, काय सांगसान तुम्ही? अरे सविता, आता सगळे बहाणेच सांगायसाठी. सांगतो ना मी, तिच्या ऑफिसच्या मैत्रिणीच्या घरी गेली हळदी कुंकासाठी. सविता, तू काही टेन्शन नको घेऊ. तू एवढं काम कर फक्त. शकुनाबाईला सांग माझ्या सासूने पाठवलं म्हणा. आणि थैलीची थैली शकुनाबाईच्या हवाले करून देजो. ठीक आहे बाबा, तुम्ही एवढा आग्रह करू राहिले, करतो मी तुमचं काम. चल आता, शांती आलीशी घरी. शांती घरी यायच्या पहिले मी जाऊन पोचतो. जाऊ दे आता, मला माहित आहे माझी सासू तर कल्ला करेनच. आणि माझ्या सासूला माहित होतेच. सांगून देईन मी, बाबानं मला जबरदस्तीने पाठवलं म्हणून. सुषमा, चल ना सुषमा घरात. नाही शांताबाई, मी काही येत नाही आता. मैसून आली नाही ना हळदी कुंकाले, कामायच्या ना. म्हणून मै सासू काम असून चालली गेली. बरं गेली तर गेली, आली की नाही म्हणून लवकर. त्या मतानं सुषमा, आणजो पण बबलीले माझ्या घरी काय. आणतो ना शांताबाई. चल मग, जाय. तू सुनबी वाट पाहत असेल तुई. अरे देवा, शांती आली रे घरी. मी याच्या पहिलेच. नाही नाही, मला वाटते घरात नाही गेली अजून. तिच्या हाती हळदी कुंकाचं सामान आहे. नाही 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 नाही, एक काम करतो मी, येली बोलू देतो, मी घुसतो घरात. घे शांताबाई, शांताराम भाऊ बी आले घरी. अरे चिंतेश बाबा, तुम्ही तर म्हणा आज तूर सोंग नाही. तुम्ही वावरात नाही गेले काय? शांते, आता निघालोच होतो वावरात जायसाठी. पाण्याच्या बॉटलसाठी घरी आलो मी. कोण? आपल्या वावरात दिसतं पाणी आहे. शांते, महादेवाचा डब्बा नाही लागत होता ना, त्याचा फोन आलता मला. डब्बा नेतो म्हटलं, आणि एखादी पाण्याची बॉटल घेऊन जातो संग. तुम्ही बोला, आलोच मी. चल सुषमा, ये मग. ठीक आहे शांताबाई, चल येतो मी. सविताला म्हणतो, मनीषाला तू किती वाट पाहिली, कोण आली नाही म्हणे सविता तू. शेवंता मावशी, सगळ्यात पहिले शेवंता मावशी मी त्याच घरी आली. तुला माहित आहे, मै येऊन राहिली ना पाहिजेसाठी. मै ये जो शेवंता मावशी उद्या. माय बी खरंच काय सविता? शेवटी बाई सविता ना केलं इनीले तयार. मग शेवंता मावशी, तुला काय वाटते, मी काय सोडून देणार आहे काय? ते काय गरीब आहे काय? नोकरीवाली येईन आहे माई. आणि तिने सांगितलं पहिलेच, चांगलं सामान आणजा म्हटलं येईन बाई, नाही तर घेऊन ये सांग, फेकून द्यायचं. बरे बाई, तुला शोभते सविता, आमच्यासारखीला म्हणणं शोभत नाही बरं बाई कोणाले. चल मग शांता मावशी, बाकीचे बायले आमंत्रण देतो ना. येईन बाई येऊन राहिली ना उद्या. आणि पाहिजे तिला त्याचा पाहुणचार घेऊन तर कर्ज चांगला. आणि तिने साडी आणली, तुला बी साडी द्यायला लागते बरं सविता. तू समजू नको शांता मावशी, तिनं जी आणलं मी तिला दिन म्हणून. हा, पोरावाली आहे मी, पोरी आलेली याला ते पाय द्यायसाठी. मला थोडं की तिचे पाय धुवा लागतात. माय सविता कशा करून राहिली तू? आपल्याला ओटीची ओटी भरा लागते ना शेवंता मावशी. मला माहित आहे ओटी भरा लागते म्हणून. ओटी भरीन ना मी, दिन एखादी कुकामुकाची डब्बी. झालं, साडी घेते तिले, साडी कायले घेते तर. पाहिजे गमत उद्या माझ्या घरी. चल येतो मी. तेच तर किती म्हणून बोलू तयार झाली, आणि तिले घेते साडी कायले तर. अरे देवा, आली तर खरी माझ्या सासऱ्याच्या म्हटल्यानुसार. पण आता मला तर आईचा धाक वाटून राहिला. आईले जरा माहीत झालं तर काय म्हणते नाही. नाही बाई, फालतू आली मी. अरे कोण? अरे बापरे, सविता ताई तुम्ही आमच्या घरी? बापा बापा बापा, लय दिवसाच्या बाद आल्या वा. काय घेऊन आल्या? शकून आता नाही काय घरी? म्हणजे माझ्यासोबत काम नाही, माझ्या सासूबाई सोबत काम आहे. थांबा थांबा, आई इकडे ये जा. आई घरात आहे ना? काय झालं सुलोचना? या ना इकडे 2 मिनिटं. पाय ना कोणाला तुमच्या भेटीसाठी. या या लवकर आई या. देवा, फालतू आली मी. माझी इच्छा नव्हती हिच्या तोंडावर तोंड टाकायची. मनीषा गेली तेव्हापासून. काय झालं सुलोचना, सांग लवकर, लय अर्जंट कामात मला घरात. अरे सविता, तू तू कधी आली? आई सविता बहिणी लय वेळच्या आल्या, इथं उभ्याच होत्या. मी बाहेरून नळावून आली की नाही, उभ्याच दिसल्या. सुलोचना जा बकेट ठेव आणि चहा ठेव. आई चहा काय, कॉफी करून आणते मी. सविता, तू घरात कोणी आली सविता? नाही नाही,
घरात नाही आले शकून आता. हे घे, माझ्या सासूनं पाठवलं तुमचे पाय धुवायसाठी. सामान आहे थैलीत. खरंच का सविता? त्या सासूने पाठवलं का शांतीनं? लय बरं वाटलं हो मला ऐकून. मला माहिती आहे, माझी भावजाई लय चांगली आहे. घ्या शकून आता थैली घ्या. हे मला झाला ते अर्जंट घरी, लेकरांना आता शाळेतून. माही बाई, पाय धुवायला पाठवलं, मग तू पाय धुत नाही का माझे? नाही नाही, हे सामान पाठवलं पाय धुवायचं. हे घ्या तुम्ही सामान. सविता वहिनी, किती आवाज देऊन आले मी तुम्हाला घरातून. कोण घरात नाही आल्या? हा ना सविता, चल ना घरात, चल ना. नाही शकून आता, मला लय अर्जंट काम आहे. हे घ्या थैली. चला येते मी. चला शकून आता, येतो मी. अरे सविता वहिनी, चहा राहिला ना तुमचा? कॉफी? नाही नाही, तुम्हीच घेऊन घ्या कॉफी, मला नाही पाहिजे. आई, तुमची भासून घोड्यावरच आली आणि घोड्यावरच गेली. कहू नाही सुलोचना, पण माझी भासून माझ्या घरी आली ना, पण गे माझ्या भावजाने पाठवलं का नाही. तिला शरम लागली यायची, पण तिनं सुनीले पाठवलं. पाय आई, पाय फिरिंदी काय काय आणलं. चल ना घरात, पाहतो ना मी. मला माहित आहे शांती, माया भाऊ तुले परेशान करत होता. तू नसते सामान दिलं मला, तर माया भावाच्या खातीर दिलं ते. जाऊ दे नाही, सामान दिलं ना, हे महत्वाचं आहे. सविता कुठे गेली माझी सविता? सविता, लेकर शाळेत गेली असतील. चिंट्याचे बाबा हॉलमध्ये आहेत. पण सविता कुठे गेली? सविता कुठे गेली हो सविता? संडा संडे आहे का सविता? सविता नाही वाटते पे घरांदी. जाऊ दे, कुठे गेली वाटते. मग सांगून तर द्याव कोणी, आई मी इथे तर चालली. शांतीचा जे पिछा धरते काय गोष्टीचा, पिछाच नाही सोडत. आता माहिती आहे ना सविता घरी नाही. आलेच घरानं का लावत बसते, सविता कुठे गेली, सविता कुठे गेली. शांती इकडे ये. शांती आली आली. काय झालं चिंतेची बाबा? सविता कुठे गेली? सगळं घर शोधलं मी, सविता नाही दिसली मला. शांती तूच म्हणता ना सुनीले मोकळं सोडलं पाहिजे, मग सविता राही ना कुठे गेली तर? गेलीच नाही एखाद्या मैत्रिणीच्या घरी हळदी कुंकाले. अरे हा ना चिंतेची बाबा, मग आपल्याला माहित असलं आपण काय विचारपूस करतो. पण ते कुठे जाते तर मला सांगते ना फोन करून. होऊ शकते शांती, मोबाईल मध्ये बॅलन्स नशील. एवढं धरून बसली तू, काय लहान लेकरू आहे काय, हारपून जाईन. तसं नाही म्हणत ना चिंतेची बाबा मी, पण मी पाहून राहिली सविता कुठे गेली तर. काही गरज नाही तुला पाहायची, तुले काम पण असेल, तुझे टाइम असेल. चल माझ्या संग वावरांदी. हा चिंतेची बाबा, चलते का तुम्ही? आलीच मी. शांती लय चतुर आहे शांती, बसर नाही जात. थांब आता. शांती, त्या भावाचा फोन आलता, हळदी कुंकाला बोलावलं म्हणे तुले, आताच पाठवून द्या म्हणे मले. चिंतेची बाबा, कधी आला फोन तुम्हाला? माझा भाऊ तर कधी बी मला फोन करते, आज तुम्हाला कसा काय फोन केला? तुला काय वाटते शांती, माझ्या सावा मला फोन करू शकत नाही काय? होऊ शकते तुझा फोन बिझी असेल, लागला नसेल. जाय शांती, त्याच्या पोरीची पहिली लूट आहे. त्या मांडीवर करत असेल ना आत्याच्या. जाय जाय जाय, अजून त्या भाऊ म्हणेन जवानी येऊ नाही दिलं. हा चिंताजी बाबा, हे तर बरोबरच आहे, माया भाऊ तर असाच म्हणेन. चला चिंताजी बाबा, तुम्ही जा वावरांनी, मी जातो झाबरूच्या घरी. अरे बापरे, किती डोकं खाते शांती. सवालाचे जबाब जबाब देता देता नाकी नऊ आले बाय, तरी शांतीचे सवाल खतम झालेच नाहीत. चल शांताराम, निघ वावरांनी तू. चल आता, थांबली शिन्ना माधुरी लूट करायची माझ्यासाठी. बरं झालं बोलावलं. काय बरं, लेकराच्या बहाण्यानं आमची बी भेट होते. आता चल, मस्त माधुरीचे मस्त हसी मजाक करता. आता उखाणा विचारतो. आता हा चान्स असते भावजाईची हसी मजाक करायचा. शांताबाई कुठे चालली हो शांताबाई? अरे शेवंत मावशी, मी झाबरूच्या घरी चालली ना, लूट होती म्हणते ना आजची. झाबरूच्या घरी? माहिती तू चालली का शांते? मग आता बाई भावानं फोन केला म्हणते ना चिंट्याच्या बाबाले, बोलावलं म्हणते लुटीसाठी. ओटी किती भरत असेल ना ते मी. हा शांती बरोबर आहे ते. जाय जाय शांती जाय. कुठे चालली हो शांताबाई? चल सविता माझ्यासोबत झाबरूच्या घरी. त्याच्या पुरुषी लूट आहे म्हणते ना, हळदी कुंकाले बोलावलं, चिंट्याच्या बाबाले फोन केलता म्हणते. शांताबाई आज लूट? तुला कोण सांगितलं? त्याच्या घरी लुटूचे 2 दिवस झाले, मीच गेली होती. तुला नव्हतं बोलावलं काय? नाही व सविता, आज आहे म्हणते ना, त्यानं परवा दिवशी केली असती, मला बोलावलं नसतं काय? शांताबाई मीच गेली होती. चल कधी तू सगळे करून देतो तुले मी खोटी बोलत असेल तर. सविता तू चलच या बारीनं आता, लयच तू पुढे 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 करत राहायचं.
आता माझ्या भाऊजीच्या संग तुला सही करून देतो. चिंट्याच्या बाबाला फोन केलता की नाही केलता झाबरून होतो. चल चल ना शांताबाई, मी काही खोटी नाही बोलून राहिली काही. त्या भावाला विचारून देतो कधी. चिंट्याचे बाबा काय खोटे बोलले का मग? नाही 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 नाही, असं कसं होईन? सविताची काही खैर नाही आता. आता तर मजाच मजा आहे दोघीची.